तर दावोस दौऱ्याच्या वादात न अडकता मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुरूच आहे। तिसऱ्या मुंबईसाठी रायगड पेण विकास केंद्राची घोषणा करण्यात आली आहे। दावोस दौऱ्यामध्ये गुंतवणुकीचा पुढचा टप्पा मुख्यमंत्र्यांकडून यशस्वीरित्या पार केला गेला आहे। जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेला आहे। हा सगळा एफडीआय आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं। तर या दौऱ्यामध्ये आतापर्यंत झालेली घौडदौड पाहूया। तिसऱ्या मुंबईची उभारणी होणारे रायगड पेण परिसर या विकासाला इथल्या परिसराला वेग येणार आहे। इथल्या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे। ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर भर असणार आहे। तिसऱ्या मुंबईतील पहिल्या उद्योगप्रवण शहराची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। या उद्यमशील शहरामध्ये 1 लाख कोटींची गुंतवणूक ही अपेक्षित आहे। घराजवळच रोजगार देऊन श्रमिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न असेल।